आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने कौल दिलाय। त्यानंतर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला तर ठाकरेंनी थेट विधानसभा अध्यक्षांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातर्फे आता एक खळबळजनक दावा करण्यात आलाय। आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या एका सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी वेळ मागितल्याचा हा दावा करण्यात आलाय। खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो, आदित्य ठाकरे यांनी, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे। त्या नेत्यांनी अजून त्यांना वेळ दिलेली नाही आहे। याच्यावरून हे दुतोंडी आहेत हे स्पष्ट होतं। एकीकडे भाजपावरती टीका करायची आणि एकीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागण्याची हा दुतोंडी सापाप्रमाणे यांचं काम सुरू आहे। लोकशाही आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचं आणि एकीकडे भाजपच्या नेत्यांशी संधान बांधण्याचा प्रयत्न करायचा, हे दुतोंडी सापासारखं वर्तणूक या उभाटाच्या नेत्यांची झालेली आहे। शिंदे गटाच्या या दाव्याला आदित्य ठाकरे यांनी काय उत्तर दिलंय ते पहा। त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही एका भाजपच्या बड्या नेत्याची वेळ मागताय आणि भेटीसाठी प्रयत्न करताय। हे कोण गद्दारांनी बोललंय? किती विश्वास ठेवायचा? नरेंद्र मोदी येत आहेत। मी बायडनची वेळ मागत होतो। शिवसेना कुणाची याचा निर्णय होण्याआधी ठाकरेंनी खरंच भाजपच्या सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली का? तो नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे। किंवा शिंदे गटानं जाणून बुजून महाविकास आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हावं आणि ठाकरेंची अडचण व्हावी यासाठी ही खेळी केली आहे का? अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।